आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तो तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. खूप वेळा एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. पहिला टॉपिक येतो म्हणजे नोटेबल स्कॉलर्स. तुम्हाला एक्झाममध्ये येतं 2 मार्क्ससाठी नोटेबल स्कॉलर्स लिहायला येतं. तर हे नोटेबल स्कॉलर्स आणि त्यांनी दिलेले बुक्स याच्यावरती नेहमी क्वेश्चन असतो एक्झाममध्ये, आणि त्यांना कसं सॉल्व करायचं याच्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल ट्रिक देणार आहे. तर ट्रिक अशी आहे, तर इथे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, 2 वाटी हरे मोमोज फेके. तर मोमोज सगळ्यांना माहिती आहे. हे मोमोज 2 वाटीमध्ये, आणि ते ग्रीन कलरचे आहेत, हरे आहेत, आणि म्हणून ते काय केले, फेकून दिलेत. तर लक्षामध्ये काय ठेवायचं, एक सिम्पल लाईन लक्षामध्ये ठेवायचं, 2 वाटी म्हणजे 2 कंटेनर भरून हरे मोमोज आहेत, हरे मोमोज आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ग्रीन मोमोज आहे, आणि ते फेकून दिले. ओके, म्हणजे 2 वाटी हरे मोमोज फेकून दिले, एवढं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता 2 वरनं लक्षात ठेवायचं आहे, 2 वरनं हिस्ट्रीचं नाव लक्षामध्ये ठेवायचं, ते म्हणजे देकारते. डी वरनं लक्षात ठेवायचं आहे, देकारते. व्ही वरनं लक्षात ठेवायचं वोल्टेअर. एच वरनं लक्षात ठेवायचं हेगल. आर वरनं लक्षात ठेवायचं आहे रंके. मोमोजचा जो एम आहे त्याच्यावरनं लक्षात ठेवायचं आहे मार्क्स, म्हणजेच कार्ल मार्क्स. आणि एफ वरनं लक्षात ठेवायचं आहे फुको. ओके, लक्षामध्ये राहील. सिम्पल आहे ना. 2-3 वेळा जरी ही लाईन वाचली तरी तुमच्या डोक्यामध्ये राहील, आणि हे सगळे तुम्ही 2 मार्क तुम्हाला इझिली मिळतील. ते म्हणजे काय, डी म्हणजे 2 वाटी हरे मोमोज फेके, 2 वरनं डी वरनं देकारते, व्ही वरून वोल्टेअर, एच वरून काय लक्षात ठेवायचं हेगल. ओके, आर वरून ठेवायचे रंके, एम वरनं ठेवायचे कार्ल मार्क्स, आणि एफ वरनं फुको. आता यांनी दिलेले बुक्स कसं लक्षामध्ये ठेवायचं बघा. डी वरनंच लक्षात ठेवायचं डिस्कस ऑन मेथड. ओके, डी वरनं काय लक्षात ठेवायचं, डिस्कस ऑन मेथड. व्ही वरनं लक्षात ठेवायचं, बघा वाटीमध्ये आपण काय करतो, वाटीमध्ये आपण खायला घेतो, बरोबर ना. खायला घेतो म्हणजे काय, ईट. ओके, वाटीमध्ये काय करतो आपण, ईट करतो. मग ईटचं स्पेलिंग काय, EAT. ई वरनं लक्षात ठेवायचं इकॉनॉमी. ए वरनं लक्षात ठेवायचं ॲग्रिकल्चर. टी वरनं लक्षात ठेवायचं ट्रेड आणि ट्रेडिशन. म्हणजे आपण याच्यामध्ये आपण हिस्ट्रीमधले हे सगळे टॉपिक स्टडी करतो, म्हणजे हिस्ट्रीमधले इकॉनॉमी स्टडी करतो, ॲग्रिकल्चर स्टडी करतो, ट्रेड अँड ट्रेडिशन स्टडी करतो. म्हणजे वोल्टेअरनी या सगळ्या पॉईंट्सवर जास्त फोकस केलेला आहे. नंतर आहे हेगल. आता एच वरनं काय लक्षात ठेवलं आपण, हेगल. आता हेगल एच नंतर काय येतं बघा, आर येतो आहे, म्हणून लक्षात ठेवायचं एचसाठी, हेगलसाठी काय लक्षात ठेवायचं, रिझन इन हिस्ट्री. ओके, लक्षामध्ये राहील. एच नंतर काय येतो, आर, म्हणून लक्षामध्ये काय ठेवायचं, रिझन इन हिस्ट्री. आर बघा, आर म्हणजे कोण आहे, रंके आहे. रंके म्हणजे रँक लक्षात ठेवा. रँक जर तुम्हाला काढायची असेल परीक्षेमध्ये, एक्झाममध्ये रँक काढायची असेल, तर त्याच्यासाठी काय सिक्रेट आहे, सिक्रेट हे की काय करायला पाहिजे, तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलं तर तुमची रँक येईल. म्हणून लक्षामध्ये सिम्पल, तुम्ही इझिली रँकवरून काय लक्षात ठेवायचं, रँकसाठी काय लागतं, काय आहे, सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे, प्रॅक्टिस. मग सिक्रेटवरून लक्षात ठेवायचं सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, आणि प्रॅक्टिसवरून लक्षात ठेवायचं प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. सिम्पल. नेक्स्ट आहे मोमोज. मोमोज किती रुपयाला आहे, तर 10 रुपयाला आहे. किती रुपयाला, 10 रुपये को. म्हणून 10 वरून लक्षात ठेवायचं दास कॅपिटल. मोमोज किती रुपयाला आहे, 10 रुपयाला. म्हणून मोमोज एम वरून मोमोजवरून लक्षात ठेवायचं 10 कॅपिटल, म्हणजे दास कॅपिटल. कालमागचं कुठलं बुक आहे, दास कॅपिटल. फुको एक वेगळं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं तुम्ही, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. फुकोनी कशावर फोकस केलं होतं आणि कुठलं बुक आहे त्याचं, तर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. सिम्पल. अजून एक गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे हरे मोमोज कुठून आणलेले, जर्मनीवरून आणलेले. म्हणजे हेगल, रंके आणि कार्ल मार्क्स कुठले आहेत, जर्मनीचे आहेत, आणि बाकी जे राहिलेले आहेत हे कुठले आहेत, फ्रान्सचे आहेत. ओके, हरे मोमोज कुठले आहेत, जर्मनीचे आहे, आणि हरे मोमोज म्हणजे हेगल, रंके आणि कार्ल मार्क्स जर्मनीचे आहे, आणि बाकी राहिलेले सगळे फ्रान्सचे आहेत. आता इथं अजून एक कंट्री येते, म्हणजे ग्रीस. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं पहिल्या क्लासमध्ये. फ्रान्स, जर्मनी, आणि इथं ग्रीस आहे. ग्रीसमध्ये कोण आहे, तर हेरोडोटस ग्रीसचा होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट आता आपण एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये याच्यावरती जे क्वेश्चन आले ते आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन बघा, 2022मध्ये क्वेश्चन आला, आयडेंटिफाय रॉंग पेअर. हेगल, तर हेगल आपल्याला एच वरून आर लक्षात ठेवायचं, म्हणजे रिझन इन हिस्ट्री, म्हणजे हे बरोबर आहे. रंके रँकसाठी सिक्रेट आणि प्रॅक्टिस, तर प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री बरोबर आहे. हेरोडोटस हिस्ट्री जे बुक लिहिलं हे आपण पहिल्या क्लासमध्ये स्टडी केलं होतं, म्हणजे हे पण बरोबर आहे. कार्ल मार्क्स मोमोज 10 रुपया, म्हणजे दास कॅपिटल पाहिजे होतं. इथं डिस्कस ऑन मेथड आहे. डिस्कस ऑन मेथड आपल्याला माहिती आहे कोणाचं आहे, तर देकारतेचं आहे, म्हणून ही रॉंग पेअर आहे. ठीक आहे, सिम्पल आहे, कळलं तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2023चा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय रॉंग पेअर. इथे हिस्ट्रीन दिले आणि त्यांची कंट्री दिलेले. तर आपल्याला माहिती आहे मोस्ट ऑफ द जे हिस्ट्रीन आहे ते फ्रान्स आणि जर्मनीचं आहे, आणि एक हेरोडोटस ग्रीसचा आहे. बाकी सगळे दुसरी कुठली कंट्री नाही आहे. कार्ल मार्क्स आपल्याला माहिती आहे
कार्ल मार्क्स हरे मोमोजमध्ये येतं आणि हरे मोमोज जर्मनीवरून आणले, म्हणजे कार्ल मार्क्स इथे जर्मनी पाहिजे होतं, इथे इंग्लंड दिले, म्हणजे पहिलीच रॉंग पेअर आहे. फुको फ्रान्स बरोबर आहे, रंके परत जर्मनी बरोबर आहे, हेड्रस ग्रीस बरोबर आहे, म्हणजे रॉंग पेअर काय असेल कार्ल मार्क्स. ओके, याच्यानंतर नेक्स्ट 2025चा क्वेश्चन बघा. यांचे हिस्ट्री आणि जे बुक्स दिलेले आहेत. रंके आरवरनं आपल्याला काय लक्षात ठेवायचं, रँक, सिक्रेट आणि प्रॅक्टिस. तर सिक्रेट दिलेलं आहे म्हणजे हे बरोबर आहे. फुको आर्किओलॉजी ऑफ नॉलेज बरोबर आहे. कार्ल मार्क्स मोमोज 10 रुपये म्हणजे 10 कॅपिटल बरोबर आहे. देकार्ते डिस्कस ऑन मेथड आहे, डीवरनं डिस्कस ऑन मेथड लक्षात ठेवलं होतं. रिझन इन हिस्ट्री कोणाचं आहे तर हेगलचं आहे, बरोबर ना. हे कोणाचं आहे तर हेगलचं आहे आणि इथं रेने दकार्तेला दिलेलं आहे, त्यामुळे हे रॉंग पेअर आहे. फाईन, सिम्पल आहे. एकदा जर का तुम्हाला ही ट्रिक कळली तर तुम्हाला खूप सिम्पल याच्यावरती वारंवार तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येते. ठीक आहे, सो 2 वाटी हरे मोमोज फेके, सिम्पल ट्रिक आहे. एकदा लक्षामध्ये राहिलं तर तुम्हाला इझिली या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करता येईल. फाईन, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं असंच सिम्पल ट्रिक तुमच्यासाठी बनवण्यात. ओके फाईन, चला नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया. थँक्यू.